श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश अर्थात भगवद्गीता. गीतेचा अर्थ मराठीत सांगितला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या ज्ञानेश्वरीतून. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश म्हणजेच भागवत पुराण, त्याचा मराठीत अर्थ सांगितला पैठणच्या संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या एकनाथी भागवतमधून. 13व्या शतकात महाराष्ट्रात परकीय आक्रमणं सुरू झाली. अल्लाउद्दीन खिलजी, मलिक कफूर, मोहम्मद तुघलक अशा अनेक दिल्लीच्या सुलतानांनी आक्रमण केली. देवगिरीचे यादव साम्राज्य संपुष्टात आले. पुढे 14व्या शतकात बहमनी राजवट लागू झाली. 15व्या शतकात बहमनी राजवटीचे तुकडे पडून 4 शाह्या निर्माण झाले. 16व्या शतकामध्ये मुघल भारतात आले. या सर्वांनी मिळून जगप्रसिद्ध आणि सर्वात वैभवशाली हिंदू साम्राज्य म्हणजेच विजयनगर साम्राज्य त्याचा देखील 1565 मध्ये शेवट केला. अशा या सुलतानांच्या जुलमी अंधकारात हिंदू धर्माचा भक्तिप्रवाह आणि वारकरी संप्रदाय टिकून राहिला तो इथल्या संतांमुळे. पैठणच्या संत एकनाथ महाराजांनी आळंदीला जाऊन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची समाधी अपार कष्ट घेऊन शोधून काढली व तिचा जीर्णोद्धार केला. अशा काळातही इथल्या संतांनी आपल्या भक्तीमध्ये कोणताही खंड पडू दिला नाही. अनेक काव्ये, अभंगरचना ते करतच राहिले. संत एकनाथ महाराजांनी देखील एकनाथी भागवत, भावार्थ रामायण असे अनेक ग्रंथ लिहिले. जगद्गुरू तुकोबारायांनी देखील कीर्तन, प्रवचन व त्यांच्या अद्वितीय साहित्यातून ईश्वर भक्तीच्या मार्गाने समाज प्रबोधन केले. प्रतिकूल परिस्थितीत देखील वारकरी संप्रदाय आणखी समृद्ध होत गेला. आणि मग 1630 मध्ये संपूर्ण हिंदुस्थानाच्या मनात स्वत्वाची भावना जागृत करणारा एक नवा सूर्योदय छत्रपती शिवरायांच्या रूपाने झाला.